हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय टॉपिक व्हेरियस इफेक्ट इन बॉन्डिंग. लेक्चर नंबर आहे 4 आणि आता आपण लक्षामध्ये घेणार आहोत कन्सेप्ट कार्बोनियम आयन आणि कार्बॅनियन आयन. कार्बोनियम आयनलाच कार्बो कॅटायन म्हणजे C+ हा कार्बनचा कॅटायन आहे, त्याच्याविषयी आपण माहिती बघणार आहे. आणि कार्बॅनियन म्हणजे कार्बो एनायन म्हणजे C- कार्बनचा एनायन निगेटिव्ह आयन आपण लक्षामध्ये घेणार आहोत. सगळ्यात पहिले आपण लक्षामध्ये घेऊ कार्बोनियम, दॅट इज कार्बो कॅटायन C+ आयन. आता काय आहे हा तर लक्षात घ्या. आपण एक उदाहरण घेतलं, समजा या ठिकाणी CH3Clचं. आता हा जो CH3Cl आहे, या CH3Cl मध्ये क्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे आणि क्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असल्यामुळे हा क्लोरीन हे दोन्हीही बॉन्डिंग इलेक्ट्रॉन स्वतःकडे घेऊन घेतो आणि त्यामुळे आपल्याला मिळतो CH3+ आणि प्लस मिळतो आपल्याला Cl-, जिथे क्लोरीनवरती हे दोन्हीही बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स असतात. आता हा जो CH3+ आपल्याला या दरम्यान मिळालेला आहे ड्युरिंग द हेट्रोलेटिक फिशन, अनसिमेट्रिकल ब्रेकिंग ऑफ अ कोव्हॅलंट बॉन्ड झालाय. बोथ द इलेक्ट्रॉन टेकन बाय क्लोरीन अँड इट गेट्स निगेटिव्ह चार्ज वाईल कार्बन गेट्स पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे हे आहे तुमचं हेट्रोलॅटिक फिशन. या हेट्रोलॅटिक फिशनच्या दरम्यान आपल्याला हा CH3+ या ठिकाणी मिळाला आहे आणि हा जो CH3+ आहे यालाच आपण कार्बोनियम आयन किंवा कार्बो कॅटायन असं म्हणू शकतो. काय डेफिनेशन द्याल याची, तर ही आहे एक ऑर्गॅनिक स्पेसीज. कार्बन असणारा स्पेसीज म्हणजे ऑर्गॅनिक स्पेसीज. इट इज द ऑर्गॅनिक स्पेसीज विच कंटेन कार्बन ॲटम. It is the organic species which contain carbon atom with 6 electrons in the outermost orbit. बघा, या कार्बनकडे आता किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 6. पहिले त्या कार्बनकडे 8 होते, 2 4 6 8. हेट्रोलॅटिक फिशनमुळे Cl- बाजूला पडला. आता या कार्बनकडे 2 आणि 2 4 आणि 2 6 इलेक्ट्रॉन्स आहे आणि म्हणून आपण म्हटलंय की व्हॉट इज कार्बोनियम आयन. तर कार्बोनियम आयन अशी ऑर्गॅनिक स्पेसीज आहे ज्याच्याकडे 6 इलेक्ट्रॉन्स इन द आउटरमोस्ट ऑर्बिट आहे अँड कॅरीज पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे डेफिनेशन काय येईल, CH3+ म्हणतोय आपण त्याला, त्यामुळे त्याला पहिला शब्द येईल तो ऑर्गॅनिक स्पेसीज आहे. अशी ऑर्गॅनिक स्पेसीज आहे ज्यामध्ये कार्बन ॲटम आहे विथ 6 इलेक्ट्रॉन्स इन द आउटरमोस्ट ऑर्बिट अँड कॅरीज पॉझिटिव्ह चार्ज, दॅट इज कॉल्ड ॲज कार्बो कॅटायन और दॅट इज कॉल्ड ॲज कार्बोनियम आयन. आत्ताच आपण सांगितलं की इट इज ऑब्टेन ड्युरिंग हेट्रोलॅटिक फिशन. कारण तुम्हाला माहिती आहे होमोलॅटिक फिशनमध्ये तर फ्री रॅडिकल तयार होतात, हेट्रोलॅटिक फिशनमध्येच आयन तयार होतात. मग कॅटायन एनायन बोथ आर ऑब्टेन ड्युरिंग हेट्रोलॅटिक फिशन. दॅट्स वाय कार्बोनियम कार्बो कॅटायन इट इज ऑब्टेन ड्युरिंग हेट्रोलॅटिक फिशन. तिसरा मुद्दा, इट कंटेन 3 कोव्हॅलंट बॉन्ड. इथे दिसत आहे आपल्याला, हा एक, हा दुसरा आणि हा तिसरा. म्हणजे यामध्ये 3 कोव्हॅलंट बॉन्ड असल्याचं आपल्याला दिसून येतं. कोणकोणते मुद्दे झाले? पहिला मुद्दा झाला ऑर्गॅनिक स्पेसीज विथ अ कार्बन ॲटम कंटेनिंग 6 इलेक्ट्रॉन्स इन द आउटरमोस्ट ऑर्बिट. दुसरा मुद्दा, इट कॅरीज पॉझिटिव्ह चार्ज. तिसरा मुद्दा, इट इज ऑब्टेन ड्युरिंग हेट्रोलॅटिक फिशन. चौथा मुद्दा, इट कंटेन 3 कोव्हॅलंट बॉन्ड. आता या कार्बो कॅटायन मधला हा जो कार्बन आहे इट इज sp2 हायब्रिडाइज आणि sp2 हायब्रिडायझेशन मध्ये जी जॉमेट्री असते ती असते प्लेनर ट्रायगोनल जॉमेट्री. This carbocation is sp2 hybridized with a planar trigonal geometry. या पद्धतीची प्लेनर ट्रायगोनल जॉमेट्री त्याला असते. आता हा जो कार्बोनियम कार्बो कॅटायन आहे इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज इलेक्ट्रोफाईल. व्हॉट इज इलेक्ट्रोफाईल याच्याविषयी डिटेलमध्ये आपण याच लेक्चरमध्ये बघणार आहोत. व्हॉट इज इलेक्ट्रोफाईल, तर इट इज द इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसीज. बघा ना, या कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणजे त्याच्याकडे इलेक्ट्रॉनची कमतरता आहे. तो इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसीज आहे अँड इट कॅन अटॅक ऑन इलेक्ट्रॉन रिच स्पेसीज. म्हणजे हा निगेटिव्ह आयनवरती अटॅक करू शकतो. तर कार्बो कॅटायन हा इलेक्ट्रोफाईल आहे, म्हणजेच कार्बो कॅटायन हा इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसीज आहे अँड इट अटॅक्स ऑन इलेक्ट्रॉन रिच स्पेसीज. त्या पुढे सांगितलं आहे स्टॅबिलिटी ऑर्डर.
आता स्टॅबिलिटी ऑर्डरमध्ये टर्शरी ब्युटिल कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल दॅन सेकंडरी कार्बोकॅटायन विच इज मोर स्टेबल दॅन प्रायमरी कार्बोकॅटायन, आणि प्रायमरी कार्बोकॅटायनमध्ये सुद्धा सगळ्यात कमी स्टॅबिलिटी आहे मिथिल कार्बोकॅटायनची. म्हणजे इथे ॲक्च्युली दोन ऑर्डर आल्यात बघा. पहिली ऑर्डर आहे टर्शरी, सेकंडरी, प्रायमरी. म्हणजे सगळ्यात जास्त स्टेबल आहे टर्शरी कार्बोनियम आयन. समजा आपण ब्युटिलचे 3 प्रकार घेतले तर टर्शरी ब्युटिल कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल दॅन सेकंडरी ब्युटिल कार्बोकॅटायन विच इज मोर स्टेबल दॅन प्रायमरी ब्युटिल कार्बोकॅटायन. आणि समजा मी 3 दिले, प्रोपिल कार्बोकॅटायन, इथिल कार्बोकॅटायन, मिथिल कार्बोकॅटायन, तर यामध्ये प्रोपिल कार्बोकॅटायन जो आहे तो सगळ्यात जास्त स्टेबल असेल, त्यापेक्षा कमी असेल इथिल, आणि सगळ्यात कमी कोण असेल मिथिल कार्बोकॅटायन. एक्झाम्पल जे आता आपण इथे CH3+ दिलेला आहे किंवा टर्शरी ब्युटिल कार्बोकॅटायन हे त्याचं एक्झाम्पल म्हणून घेतल्या जाऊ शकतं. आता इन प्रॅक्टिस जेव्हा कार्बोनियम आयन तयार होतो एखादी रिॲक्शन, तर जे प्रॉपर एक्झाम्पल आहे ते आहे अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड आपण घेतलेला आहे, त्याचं अल्कलाइन हायड्रोलिसिस केलं म्हणजे त्याला बॉईल केलं आपण ॲक्वियस NaOH सोबत, तर या ठिकाणी तुम्हाला बॉन्ड ब्रेक झाल्याचं दिसेल, अनसिमेट्रिकल ब्रेकिंग होईल. ब्रोमिनवरती दोन्हीही निगेटिव्ह चार्ज येईल, म्हणजे दोन्हीही इलेक्ट्रॉन हे ब्रोमिनकडे आल्याचं दिसेल, आणि या कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज आल्याचं दिसेल. याच्याविषयी हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केनमध्ये SN1 रिॲक्शन, युनिमॉलिक्युलर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन मध्ये ही आपल्याला शिकायला मिळते. तर टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड ऑन अल्कलाइन हायड्रोलिसिस बाय ॲक्वियस NaOH or KOH, then we get tertiary butyl carbonium ion. आणि the stability of the carbonium ion is governed by the inductive effect as well as hyperconjugation effect. यांची जी स्टॅबिलिटी आहे ती स्टॅबिलिटी एक्सप्लेन केल्या जाऊ शकते इंडक्टिव्ह इफेक्ट आणि हायपर कॉन्जुकेशन इफेक्टच्या माध्यमातून. कोणते कोणते मुद्दे झाले बघा. इट इज द ऑर्गॅनिक स्पेसिस विच कंटेन कार्बन ॲटम विथ 6 electrons in the outermost orbit and carries positive charge. It is obtained during heterolytic fission. It contains 3 covalent bond. It is sp2 hybridized with a planar trigonal geometry. It is an electrophile, that is it is electron deficient species and it can attack on electron rich species. The tertiary butyl carbocation is more stable than secondary butyl carbocation which is more stable than प्रायमरी ब्युटिल कार्बोकॅटायन. आणि अजून एक ऑर्डर मी तुम्हाला सांगितली की प्रोपिल कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल दॅन इथिल कार्बोकॅटायन विच इज मोर स्टेबल दॅन मिथिल कार्बोकॅटायन. म्हणजे या ठिकाणी प्रोपिल कार्बोकॅटायनची स्टॅबिलिटी सगळ्यात जास्त असेल आणि मिथिल कार्बोकॅटायनची स्टॅबिलिटी सगळ्यात कमी असणार आहे. Stability of the carbocation is also controlled by the inductive effect and hyperconjugation effect. Further, the practical example of the formation of carbonium ion is the alkaline hydrolysis of tertiary butyl bromide by aqueous NaOH or KOH. This is about the carbonium ion, that is carbocation. आता ऑन द अदर हँड आपल्याला कार्बॅनियन म्हणजे कार्बो एनायन C- आयन याच्याविषयी माहिती लक्षामध्ये घ्यायची आहे. आता समजा एक उदाहरण म्हणून सांगतो. समजा आपण घेतला CH4. आता हा जो CH4 आहे यामध्ये कार्बन आणि हायड्रोजनमध्ये मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह कार्बन आहे. मग हा कार्बन काय करेल, हे दोन्ही इलेक्ट्रॉन स्वतःकडे घेऊन घेईल आणि आपल्याला मिळेल CH3-. हा CH3- आपल्याला मिळेल आणि हा H+ आपल्याला मिळाल्याचं दिसेल. हा मिळाला तुम्हाला कार्बॅनियन आयन, कार्बो एनायन. मग काय डेफिनेशन सांगाल कार्बॅनियनची? एक गोष्ट तर लक्षात आली की या ठिकाणी सुद्धा अनसिमेट्रिकल ब्रेकिंग झालंय, म्हणजे कार्बॅनियन आयन इज आल्सो ऑब्टेन ड्युरिंग हेट्रोलॅटिक फिशन.
अजून एक मुद्दा दिसतोय की इथे सुद्धा कार्बॅनियन आयनला 3च कोव्हॅलंट बॉन्ड आहे, म्हणजे दुसरा आणि तिसरा मुद्दा हा कार्बोनियम आयन आणि कार्बॅनियन आयनसाठी सारखाच आहे. बोथ कार्बोनियम अँड कार्बॅनियन आयन आर ऑब्टेन्ड ड्यूरिंग हेट्रोलॅटिक फिशन अँड बोथ ऑफ देम कंटेन 3 कोव्हॅलंट बॉन्ड. इव्हन both of them their stability of both can be explained on the basis of inductive effect and hyperconjugation effect. या 3 गोष्टी यांच्या सिमिलॅरिटी मध्ये येतील. दुसरा, तिसरा आणि 9वा मुद्दा दोघांसाठीही सारख्या असणार आहे. पण काय आहे कार्बॅनियन आयन, कार्बो एनायनची डेफिनेशन काय आहे, ती डेफिनेशन आता आपण लक्षामध्ये घेऊ. तर ही सुद्धा ऑर्गॅनिक स्पेसीज आहे, कारण त्यात कार्बन आहे. इट इज द ऑर्गॅनिक स्पेसीज विच कंटेन कार्बन ॲटम विथ 8 इलेक्ट्रॉन्स इन द आउटर मोस्ट ऑर्बिट. मोजू आपण 8 इलेक्ट्रॉन्स कसे काय आले बघू आपण याच्याकडे. आता बघा, हा एक बॉन्ड आहे, त्याचे 2 इलेक्ट्रॉन्स या कार्बनकडे. हा बॉन्ड आहे, याचे 2 इलेक्ट्रॉन्स आहे, याचे पण 2 इलेक्ट्रॉन्स आहे, आणि ही लोन पेअर आहे. 2 आणि 2 4 आणि 2 6 आणि 2 8. म्हणजे धिस इज द कार्बन विच कंटेन 8 इलेक्ट्रॉन्स इन द आउटर मोस्ट ऑर्बिट अँड कॅरीज विच चार्ज, निगेटिव्ह चार्ज. बघा इकडे कार्बो कॅटायन मध्ये 6 इलेक्ट्रॉन्स इन द आउटर मोस्ट ऑर्बिट अँड कॅरीज पॉझिटिव्ह चार्ज होतं. हिअर इट कंटेन 8 इलेक्ट्रॉन्स इन द आउटर मोस्ट ऑर्बिट अँड कॅरीज निगेटिव्ह चार्ज. इट इज ऑल्सो ऑब्टेन ड्युरिंग हेट्रोलॅटिक फिशन. इट ऑल्सो कंटेन 3 कोव्हॅलंट बॉन्ड. Here the geometry of carbanian ion is similar to ammonia. अमोनियाची जी जॉमेट्री आहे, कारण अमोनिया जर का आपण बघितला तर NH3 असतो बघा, आणि त्यामध्ये नायट्रोजनवरती सुद्धा लोन पेअर असते. तर ही जी अमोनियाची जी जॉमेट्री आहे तीच कार्बॅनियनची पण जॉमेट्री येईल, कारण या ठिकाणी कार्बनला सुद्धा 3 बॉन्ड आहे आणि 1 लोन पेअर आहे. मग हा जो अमोनिया आहे याची जॉमेट्री असते डिस्टॉर्टेड टेट्राहेड्रल जॉमेट्री, दॅट इज पिरॅमिडल जॉमेट्री, आणि हा असतो sp3 हायब्रिडाइज. म्हणजे Carbanian ion is sp3 hybridized with a distorted tetrahedral, that is pyramidal geometry like ammonia. आणि हा जो कार्बॅनियन आयन आहे याला न्यूक्लिओफाइल असं म्हटलं जातं. न्यूक्लिओफाइल म्हणजे थोडक्यात काय, तर जो इलेक्ट्रॉन रिच स्पेसीज असतो. बघा ना, या ठिकाणी कार्बनवरती लोन पेअर आणि निगेटिव्ह चार्ज आहे, म्हणजेच ती इलेक्ट्रॉन रिच स्पेसीज आहे, आणि ती कोणावरती अटॅक करू शकते, तर इलेक्ट्रॉन डेफिशियंट म्हणजे पॉझिटिव्ह चार्जवरती ती अटॅक करू शकते. त्यामुळे कार्बॅनियन न्यूक्लिओफाइल असं म्हटलं जातं. आणि याची स्टॅबिलिटी ऑर्डर याच्या एक्झॅक्टली उलट आहे. इकडे काय होतं, टर्शरी सगळ्यात जास्त स्टेबल होता, टर्शरी कार्बो कॅटायन सगळ्यात जास्त स्टेबल होता, तर टर्शरी कार्बो एनायन ची स्टॅबिलिटी सगळ्यात कमी आहे. म्हणजे टर्शरी ब्युटिल कार्बॅनियन आयन सगळ्यात कमी स्टॅबिलिटी आणि मिथिल कार्बॅनियनची सगळ्यात जास्त स्टॅबिलिटी असल्याचं दिसून येतं. याचं आपण इथे एक्झाम्पल दिलंय बघा, कार्बनवरती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे. आता इथे प्रॅक्टिकल एक्झाम्पल काय, तर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये एक फार महत्त्वाची रिॲक्शन अल्डिहाइड आणि कीटोन्स या चॅप्टरमध्ये शिकवल्या जाते, ती आहे अल्डॉल कंडन्सेशन रिॲक्शन. त्या अल्डॉल कंडन्सेशनमध्ये हा जो ॲसिटल्डिहाइड आहे हा जेव्हा ॲक्वियस NaOH सोबत जेव्हा रिॲक्ट होतो तेव्हा हे जे दोन्ही इलेक्ट्रॉन्स आहे हे दोन्ही इलेक्ट्रॉन कार्बन स्वतःकडे ठेवून देतो आणि H+ बाजूला हकलतो. मग हा H+ बाजूला गेला आणि कार्बनवरती ही लोन पेअर राहिली, म्हणजेच कार्बनवरती निगेटिव्ह चार्ज आला, म्हणजेच कार्बॅनियन आयन इथे तयार झालेला आहे. म्हणजे कार्बॅनियन आयन इज ऑब्टेन्ड ड्युरिंग द अल्डॉल कंडन्सेशन रिॲक्शन इन विच द ॲसिटल्डिहाइड इज बॉइल्ड विथ द ॲक्वियस NaOH. या ठिकाणी आपण कार्बॅनियन आयन विषयी कोणकोणते मुद्दे लक्षामध्ये घेतलेत बघा. ती सुद्धा ऑर्गॅनिक स्पेसीज आहे, त्यामध्ये सुद्धा कार्बन ॲटम आहे, पण त्या कार्बन ॲटमकडे 8 इलेक्ट्रॉन्स इन द आउटर मोस्ट ऑर्बिट असतात, त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज असतो, तो हेट्रोलॅटिक फिशनच्या दरम्यान तयार झाला आहे. नंतर त्याच्याकडे 3 कोव्हॅलंट बॉन्ड असल्याचं आपल्याला दिसून येतं, आणि तो असतो sp3 हायब्रिडाइज विथ अ डिस्टॉर्टेड टेट्राहेड्रल, दॅट इज पिरॅमिडल जॉमेट्री. तो न्यूक्लिओ फाइल आहे, म्हणजे ती इलेक्ट्रॉन रिच स्पेसीज आहे. आणि स्टॅबिलिटी ऑर्डरमध्ये जर का आपण बघितलं तर मिथिल कार्बॅनियन आयन हा सगळ्यात जास्त स्टेबल आहे, आणि टर्शरी ब्युटिल कार्बॅनियन आयन हा लिस्ट स्टेबल आहे, आणि त्याची स्टॅबिलिटी सुद्धा
ही एक्सप्लेन केल्या जाऊ शकते इंडक्टिव्ह इफेक्ट आणि हायपर कॉन्ज्युगेशन इफेक्टच्या माध्यमातून, आणि त्याचं प्रॅक्टिकल एक्झाम्पल आहे अल्डॉल कंडेन्सेशनमध्ये ॲसिटल्डिहाइड जेव्हा ॲक्वियस NaOH सोबत बॉईल केल्या जातो तेव्हा आपल्याला कार्बॅनियन आयन हा तयार झाल्याचं दिसून येतं. ज्या वेळेला आपण अभ्यास करू कार्बो कॅटायन आणि कार्बो एनायनचा त्यावेळेला सायमल्टेनियस स्टडी त्या ठिकाणी करा. हे मुद्दे एकमेकाच्या समोर लिहून अभ्यास करा म्हणजे दोन्ही पॉईंट्स तुमचे व्यवस्थित लक्षामध्ये येतील. काय सांगितलं होतं दोन्ही मुद्द्यांमध्ये? इट इज अ ऑर्गॅनिक स्पेसिस विच कंटेन कार्बन विथ 6 इलेक्ट्रॉन्स इन द आउटरमोस्ट ऑर्बिट अँड कॅरीज पॉझिटिव्ह चार्ज. इट इज द ऑर्गॅनिक स्पेसिस विच कंटेन कार्बन ॲटम हॅव्हिंग 8 इलेक्ट्रॉन्स इन द आउटरमोस्ट ऑर्बिट कॅरिंग निगेटिव्ह चार्ज. दुसरा, तिसरा आणि 9वा मुद्दा हा डिफरन्समध्ये येणार नाही. मग डायरेक्ट हा मुद्दा घेऊ आपण. तर हा जो कार्बो कॅटायन आहे इट इज sp2 हायब्रिडाइज विथ अ प्लेनर ट्रायगोनल जॉमेट्री. द कार्बॅनियन आयन इज sp3 हायब्रिडाइज विथ अ डिस्टॉर्टेड टेट्राहेड्रल that is pyramidal geometry. The carbocation is electrophile while the carboanion is the nucleophile. त्याच्यानंतर स्टॅबिलिटी ऑर्डरमध्ये टर्शरीची स्टॅबिलिटी सगळ्यात जास्त आणि मिथिल कार्बोकॅटायनची सगळ्यात कमी. इथे उलट आहे, टर्शरीची स्टॅबिलिटी सगळ्यात कमी आहे आणि मिथिल कार्बोएनायनची स्टॅबिलिटी सगळ्यात जास्त आहे. प्रॅक्टिकलमध्ये बघितलं तर अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड म्हणजेच टर्शरी ब्युटिल ब्रोमाइडला बॉईल करायचं ॲक्वियस NaOH सोबत तर तुम्हाला टर्शरी ब्युटिल कार्बोकॅटायन मिळतो. तर अल्डॉल कंडेन्सेशनमध्ये ॲसिटल्डिहाइडची ॲक्वियस NaOH सोबत रिॲक्शन केल्यावरती तुम्हाला कार्बो एनायन मिळत असतो. तर हे मुद्दे आपण डिफरन्ससाठी वापरू शकतो. तर ऑल धिस इज अबाउट द कार्बोनियम अँड कार्बॅनियन आयन. समजताय? नाव अबाउट द कन्सेप्ट रिएजंट. रिएजंट ही कन्सेप्ट आपल्याला लक्षामध्ये घ्यायची आहे. व्हॉट इज रिएजंट? तुम्हाला माहिती आहे जेव्हा केमिकल रिॲक्शन होत असते तेव्हा केमिकल रिॲक्शनमध्ये काय होतं की रिॲक्टंट जो आहे हा प्रॉडक्टमध्ये कन्व्हर्ट होतो. आता रिॲक्टंटमध्ये पण 2 प्रकार असतात. एक असते अशी स्पेसीज की ज्याच्यावरती अटॅक होतो त्याला म्हटलं जातं सबस्ट्रेट, आणि दुसरी असते स्पेसीज जी अटॅक करत असते आणि मग आपल्याला प्रॉडक्ट मिळत असतो. तर जी स्पेसीज अटॅक करते त्याला म्हणतात रिएजंट आणि ज्याच्यावर अटॅक करते त्याला म्हणतात सबस्ट्रेट. आता रिएजंट म्हणजे काय तर ही अशी स्पेसीज आहे ड्युरिंग द केमिकल रिॲक्शन विच अटॅक्स ऑन सबस्ट्रेट, आणि धिस रिएजंट इट मे बी इलेक्ट्रॉन रिच ऑर इट मे बी इलेक्ट्रॉन डेफिशियंट. दोन्ही प्रकारची ही स्पेसीज असू शकते. बघा काय सांगतोय, केमिकल रिॲक्शनमध्ये रिॲक्टंट्स आर कन्व्हर्टेड इन टू प्रॉडक्ट. रिॲक्टंटमध्ये 2 भाग असतात. एक असा असतो की ज्याच्यावरती अटॅक होतो त्याला म्हटलं जातं सबस्ट्रेट, आणि दुसरा असतो जो अटॅक करतो त्याला म्हटलं जातं रिएजंट. जो अटॅक करणारा आहे तो इलेक्ट्रॉन रिच पण असू शकतो, इलेक्ट्रॉन डेफिशियंट पण असू शकतो. म्हणजे याचा अर्थ रिएजंट इज द अटॅकिंग स्पेसीज आणि दुसरं रिएजंट मे बी इलेक्ट्रॉन रिच ऑर इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसीज. यावरनं आपण रिएजंटची डेफिनेशन सांगू शकतो. काय येईल डेफिनेशन बघा. व्हॉट इज रिएजंट? It may be the electron rich or electron deficient species which attacks on the substrate during the chemical reaction. Reagent म्हणजे इलेक्ट्रॉन रिच किंवा इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसीज असते जी केमिकल रिॲक्शनच्या दरम्यान सबस्ट्रेटवरती अटॅक करते त्याला म्हटलं जातं रिएजंट. याचा अर्थ रिएजंट हा इलेक्ट्रॉन रिच असू शकतो किंवा इलेक्ट्रॉन डेफिशियंट असू शकतो. म्हणजेच रिएजंटचे 2 प्रकार आहे. तर ते 2 प्रकार आता आपल्याला डिस्कस करायचे आहे. एका प्रकाराला म्हटलं जातं इलेक्ट्रोफाईल म्हणजे इलेक्ट्रोफिलिक रिएजंट, तर दुसऱ्या प्रकाराला म्हटलं जातं न्यूक्लिओफाईल म्हणजेच न्यूक्लिओफिलिक रिएजंट. पहिले आपण इलेक्ट्रोफाईल म्हणजेच इलेक्ट्रोफिलिक रिएजंट म्हणजे काय हे आपण लक्षामध्ये घेणार आहोत. पहिला मुद्दा लक्ष द्या. फाईल मीन्स लव्हिंग स्पेसीज. मग आता इलेक्ट्रोफाईल मीन्स इट इज इलेक्ट्रॉन लव्हिंग स्पेसीज. इलेक्ट्रोफाईल हा इलेक्ट्रॉन लव्हिंग स्पेसीज आहे म्हणजे जिथे इलेक्ट्रॉन जास्त आहे तिथे जायला याला आवडतं.
मग जिथे इलेक्ट्रॉन जास्त आहे तिथे जायला आवडतं, म्हणजे याच्या स्वतःकडे इलेक्ट्रॉन कमी आहे आणि म्हणून असं म्हणतात की इट इज द इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसिस. आणि जिथे इलेक्ट्रॉन जास्त आहे तिथे जायला आवडतं, म्हणजेच इलेक्ट्रॉन रिच स्पेसिसवर जायला आवडतं. म्हणजे इलेक्ट्रोफाईलचा अर्थ स्वतः आहे इलेक्ट्रॉन डेफिशियंट आणि अटॅक करायला आवडतं इलेक्ट्रॉन रिच स्पेसिसवर, म्हणजे जिथे इलेक्ट्रॉन आहे तिथे जायला आवडतं, म्हणून त्याला इलेक्ट्रॉन लव्हिंग स्पेसिस म्हणजे इलेक्ट्रोफाईल असं म्हटलं जातं. इलेक्ट्रोफाईल म्हणजेच इलेक्ट्रोफिलिक रिएजंट, दे आर द इलेक्ट्रॉन लव्हिंग स्पेसिस. It means they attacks on electron rich species. It means they themselves are electron deficient species. ते स्वतः इलेक्ट्रॉनच्या दृष्टीने गरीब आहे आणि जिथे इलेक्ट्रॉन श्रीमंत असेल तिथे जायला यांना आवडत असतं. त्यांना म्हटलं जातं इलेक्ट्रोफाईल. आता इलेक्ट्रोफाईल जे आहे दे मे बी पॉझिटिव्ह चार्ज ऑर इलेक्ट्रिकली न्यूट्रल. आता हे जे सगळे कॅटायन्स आहे, ऑल कॅटायन्स, धिस कार्बो कॅटायन ऑल्सो, H+, H3O+, Na+, Mg2+, Al3+, NH4+, C+, ऑल दीज आर इलेक्ट्रॉन डेफिशियंट. इलेक्ट्रॉनच्या दृष्टीने गरीब आहे सगळे हे आणि त्यामुळे हे सगळेच्या सगळे इलेक्ट्रोफाईलचं एक्झाम्पल आहे. त्याचबरोबर BF3, AlCl3, FeCl3, BeCl2, ZnCl2, SO2, all these are the neutral molecule with an incomplete octet. आता उदाहरणार्थ हा BF3 घेतला आपण, तर BF3 जर का आपण दाखवला, हा बोरॉन सेंट्रल ॲटम, हा फ्लोरीन आणि हा फ्लोरीन. आता बोरॉनला 3 बॉन्ड आहे, मग 3 बॉन्ड जर का आहे, एक बॉन्ड म्हणजे 2 इलेक्ट्रॉन, मग आता एक बॉन्ड म्हणजे 2 इलेक्ट्रॉन आहे, मग हा बोरॉनकडे इथे हे 2, हे 2 4 आणि हे 2 6, म्हणजे BF3 मधल्या बोरॉनकडे किती इलेक्ट्रॉन्स आहे, आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 6च आहे, म्हणजे 8 पेक्षा कमी आहे. म्हणजे हे एक्झाम्पल आहे इनकम्प्लीट ऑक्टेट कंपाऊंडचं. इनकम्प्लीट ऑक्टेट आहे, 8 पेक्षा कमी इलेक्ट्रॉन्स आहे. अशा परिस्थितीमध्ये हा बोरॉन इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे आणि हा इलेक्ट्रॉन रिच वरती अटॅक करायला तयार आहे, म्हणजेच BF3 हा इलेक्ट्रॉन डेफिशियंट म्हणजेच कोण असला पाहिजे, इलेक्ट्रोफाईल. तर हे सगळेजण जे आहे हे सगळेजण हे इनकम्प्लीट ऑक्टेटवाले आहे आणि हे इलेक्ट्रॉन रिचवर अटॅक करायला तयार आहे, म्हणून न्यूट्रल असून सुद्धा ते इनकम्प्लीट ऑक्टेटवाले असल्यामुळे, म्हणजेच त्यांच्याकडे इलेक्ट्रॉन कमी असल्यामुळे ते इलेक्ट्रॉन डेफिशियंट ठरतात आणि म्हणून त्यांना इलेक्ट्रोफाईल म्हटल्या जाऊ शकतं. आता PCl5 जर का घेतला तर हा काही इलेक्ट्रॉन हा याच्याकडे इनकम्प्लीट ऑक्टेट वगैरे नाही आहे, पण याच्याकडे आहे इट इज न्यूट्रल मॉलिक्यूल विथ अ व्हॅकंट डी ऑर्बिटल, रिकाम डी ऑर्बिटल यांच्याकडे आहे अँड दे कॅन ॲक्सेप्ट इलेक्ट्रॉन. ते इलेक्ट्रॉन स्वीकारू शकतात आणि त्यामुळे एक प्रकारे यांच्याकडे अजून इलेक्ट्रॉन येऊ शकतात, म्हणून PCl5 हे सुद्धा इलेक्ट्रॉन डेफिशियंटचं उदाहरण होईल आणि ते इलेक्ट्रॉन रिचवर अटॅक करतं, म्हणून त्याला सुद्धा इलेक्ट्रोफाईल असं म्हटलं जाईल. काय काय सांगितलं आहे, इलेक्ट्रोफाईलचा अर्थ इलेक्ट्रॉन लव्हिंग स्पेसिस आहे, म्हणजे स्वतः इलेक्ट्रॉन डेफिशियंट असतात आणि ते अटॅक करतात इलेक्ट्रॉन रिच स्पेसिसवर. दे मे बी पॉझिटिव्ह चार्ज ऑर न्यूट्रल, ते पॉझिटिव्ह चार्ज पण असू शकतात किंवा न्यूट्रल पण असू शकतात, असे न्यूट्रल की जे इलेक्ट्रॉन रिचवर अटॅक करायला तयार आहे. त्याचबरोबर लेविस ॲसिड, यांना लेविस ॲसिड असं म्हणता येईल इलेक्ट्रोफाईलला, कारण दे आर रेडी टू ॲक्सेप्ट द इलेक्ट्रॉन, म्हणजे इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर आहे. आणि लेविसची पण कन्सेप्ट होती व्हॉट इज ॲसिड, द इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर इज ॲसिड. हे इलेक्ट्रोफाईल सुद्धा इलेक्ट्रॉन स्वीकारायला तयार आहे, म्हणजेच इलेक्ट्रोफाईल म्हणजेच कोण असतात, तर लेविस ॲसिड असतात असं आपण म्हणू शकतो. तर हे आपण मुद्दे दिलेत इलेक्ट्रोफाईलचे. आता आपण न्यूक्लिओफाईलचे मुद्दे घेऊ. पुन्हा तोच न्यूक्लिओफाईल, फाईल मीन्स लव्हिंग स्पेसिस, म्हणजे दे आर न्यूक्लियस लव्हिंग स्पेसिस. न्यूक्लियस म्हणजेच काय, पॉझिटिव्ह चार्ज. जिथे पॉझिटिव्ह चार्ज आहे तिथे जायला यांना आवडतं, म्हणजे जिथे इलेक्ट्रॉन डेफिशियन्सी आहे तिथे हे जाणार, म्हणजे हे स्वतः असतात इलेक्ट्रॉन रिच अँड दे अटॅक्स ऑन इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसिस.
बघा, लक्ष द्या, या नावामध्येच उत्तर लपलेलं असतं आपलं. न्यूक्लिओफाईल, न्यूक्लियस लव्हिंग स्पेसीज, पॉझिटिव्ह चार्ज लव्हिंग स्पेसीज, म्हणजे जिथे पॉझिटिव्ह चार्ज आहे तिथे हे जाणार, म्हणजे जिथे इलेक्ट्रॉन डेफिशियन्सी आहे तिथे हे जाणार, म्हणजे हे स्वतः इलेक्ट्रॉन रिच आहेत. आणि इलेक्ट्रॉन रिच आहे म्हणजे दे मे बी निगेटिव्ह चार्ज और दे मे बी न्यूट्रल. उदाहरण घेऊ, हे सगळे निगेटिव्ह चार्जवाले इलेक्ट्रॉनच्या दृष्टीने श्रीमंत आहे आणि त्यामुळे इलेक्ट्रॉन डेफिशियन्सी जिथे आहे पॉझिटिव्ह आयनवरती हे अटॅक करायला तयार आहे. बरं, हे न्यूट्रल मॉलिक्यूल आहे, पण असे न्यूट्रल मॉलिक्यूल आहे की ज्यांच्या सेंट्रल ॲटमवरती लोन पेअर असते, म्हणजे हे सुद्धा इलेक्ट्रॉनच्या दृष्टीने समृद्ध आहे, श्रीमंत आहे. आणि जे इलेक्ट्रॉनच्या दृष्टीने समृद्ध श्रीमंत ते झाले न्यूक्लिओफाईल. बरोबर आहे. आता लेविस बेसेस हे इलेक्ट्रॉन डोनर आहे. आता जर का श्रीमंत आहे इलेक्ट्रॉनच्या दृष्टीने म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेट करायला तयार आहे न्यूक्लिओफाईल, मग न्यूक्लिओफाईल इलेक्ट्रॉन डोनेट करायला तयार आहे. आणि लेविसच्या म्हणण्यानुसार बेस कोणाला म्हणतात, तर जो इलेक्ट्रॉन डोनेट करेल त्याला. म्हणजेच न्यूक्लिओफाईल हे कोणाचं उदाहरण आहे, लेविस बेसचं उदाहरण आहे. काय काय सांगितलं आपण न्यूक्लिओफाईलमध्ये? न्यूक्लिओफाईल, न्यूक्लियस लव्हिंग स्पेसीज, दे आर पॉझिटिव्ह चार्ज लव्हिंग स्पेसीज, दे themselves are electron rich and they attacks on electron deficient species. They may be negative charge or they may be neutral with a lone pair on the central atom. They are Lewis bases, that is electron donor. आणि हे त्यांचे काही एक्झाम्पल्स आपण इथे दिलेले आहेत. सगळे निगेटिव्ह आहे ना बघा, Cl मायनस, Br मायनस, I मायनस, OH मायनस, SO4 मायनस मायनस, PO4 3 मायनस, NO3 मायनस, कार्बो एनायन, ऑल दीज आर न्यूक्लिओफाईल. बरं, हे जे आहे NH3 नायट्रोजनवर लोन पेअर आहे, इलेक्ट्रॉनच्या दृष्टीने श्रीमंत आहे, इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करेल म्हणजे जिथे डिफिशियन्सी तिथे जायला तयार आहे. ROH, H2O यामध्ये ऑक्सिजनवर लोन पेअर आहे. प्रायमरी अमाइन RNH2 नायट्रोजनवर लोन पेअर आहे. तर ऑल दीज आर न्यूक्लिओफाईल. आता सायमल्टेनियस स्टडी बघा न्यूक्लिओफाईल आणि इलेक्ट्रोफाईलचा. इलेक्ट्रोफाईल इलेक्ट्रॉन लव्हिंग स्पेसीज, न्यूक्लिओफाईल न्यूक्लियस लव्हिंग, न्यूक्लियस मीन्स पॉझिटिव्ह चार्ज लव्हिंग स्पेसीज. इलेक्ट्रोफाईल दे आर इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसीज अँड अटॅक्स ऑन इलेक्ट्रॉन रिच स्पेसीज. हे उलट आहे, दे आर इलेक्ट्रॉन रिच स्पेसीज अँड अटॅक्स ऑन इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसीज. दे मे बी पॉझिटिव्ह चार्ज अँड न्यूट्रल विथ अ इनकम्प्लीट ऑक्टेट और विथ अ प्रेझेन्स ऑफ Hakandi orbital. They may be negative charge with a neutral. Neutral कसे, तर having lone pair present on central atom. हे असतात लेविस ॲसिड, हे असतात लेविस बेसेस. आणि एक्झाम्पल्स आपण दिलेत, हे एकमेकासमोर लिहिले म्हणजे यांचा सुद्धा डिफरन्स सायमल्टेनियस स्टडी तुम्हाला व्यवस्थित लक्षामध्ये बसेल. लक्षात आलं आहे? थँक्यू.